दो चम्मच रोजाना सेहत का खजाना। वेळ आली आहे आता की एव्हरीबडी शुड नो देअर ओन आयुर्वेदिक फिजिशियन। आयुर्वेदिक वैद्य हे जेवढे तुम्हाला औषध आणि प्रिस्क्रिप्शन देतात त्याच्याहून जास्त तुम्हाला हेल्थ काउन्सिलिंग पण करू शकते। स्वामला हा ब्रँड जो आहे हा 60 वर्ष जुना आहे। तर आम्ही त्याला एका नवीन पॅकेजिंगमध्ये लॉन्च केलं आणि स्वामला जो आहे तो जरूर च्यवनप्राश त्याचा गर जरी असला तरी तो च्यवनप्राशहून खूप सोफिस्टिकेटेड आहे, कारण त्याच्यामध्ये सुवर्णभस्म, रजतभस्म, वंगभस्म, पूर्णचंद्रोदय, मखध्वज आणि नाही म्हटलं तरी तुम्ही तुलनात्मक जर बघितलं तर स्वामलामध्ये ज्या रीतीने आपण गाईचं तूप वापरतो, आवळा जो आपला येतो तो प्रतापगड आणि जबलपूर या क्षेत्रातूनच येतो। आपण जिथनं मिळतो तिकडनं आवळा घेऊन आपण स्वामला बनवत नाही आणि जे ट्रेडिशनल पद्धती आमच्या कंपनीमध्ये स्थित आहे त्या ट्रेडिशनल पद्धतीतच आपण स्वामला मॅन्युफॅक्चर करतो। नॅचरली 2 चम्मच रोजाना सेहत का खजाना हे जे टॅगलाईन आहे ही ॲब्सोल्युटली परफेक्ट आहे। हे आपल्याला खूप एकदम आप्तोपदेश वाटतो आपल्याला जेव्हा आपल्याला कोणीतरी सांगतं की लाईफ शुड बी इन मॉडरेशन आणि आपण जे झेपतं तेवढंच करावं वगैरे वगैरे, पण लिव्ह लाईफ किंग साईज हा आपण स्वतःचा जन्मसिद्ध हक्क समजून राहिलेलो आहोत आणि कुठेतरी मग आपल्या शरीरामध्ये जी ॲबिलिटी असते आणि जे आपण एक प्रकारे एक्सेस करतो ह्याला सपोर्ट नसतो आणि तिथे मला तरी असं वाटतं की आयुर्वेद त्याचे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यामध्ये त्रिदोष येतं, आपली प्रकृती निरीक्षण येते आणि ऋतूनुसार आपल्या प्रकृतीला संपूर्ण जाणून हाऊ टू कंडक्ट आवर ओन लाईफ, हाऊ टू कंडक्ट आवर ओन डाएट अँड व्हॉट इज द लाईफस्टाईल दॅट परफोर्स इफ यू हॅव टू इवन फॉलो, हाऊ इज इट दॅट आय शुड ॲडजस्ट माय डाएट टू सपोर्ट दॅट अँड इफ आय एम अ डिफॉल्टर मग त्याच्यात औषधाचा रोल येतो। पण जेव्हा आपण म्हणतो की आय विल नाव टेक कंट्रोल ऑफ माय सेल्फ, मला असं वाटतं ही प्रायमरी जबाबदारी प्रत्येकाची असायला पाहिजे की त्यांनी आयुर्वेदाचे सिद्धांत, प्रकृती निरीक्षण आणि डाएट याच्यावरती त्याचे गुणधर्म बघता बघता वन हॅज टू ॲडजस्ट अँड अल्टिमेटली लिव्ह लाईफ किंग साईज इज सर्टनली पॉसिबल। मी एक प्रथम म्हणेन की सगळ्यांनी आपल्या नाही म्हटलं तरी मी कोणालाही जर तुम्ही विचारलं की तुमचा फॅमिली डॉक्टर कोण, तर साधारण एक मॉडर्न मेडिसिनचा फॅमिली डॉक्टर प्रत्येकाकडे नाव असतं। पण वेळ आली आहे आता की एव्हरीबडी शुड नो देअर ओन आयुर्वेदिक फिजिशियन आणि ऋतूनुसार यू शुड विजिट युअर फिजिशियन टू ऑल्सो अंडरस्टँड व्हॉट इज इट दॅट आय शुड चेंज इन टर्म्स ऑफ लाईफस्टाईल और डाएट, जेणेकरून आपली इम्युनिटी वीक होऊन वारंवार जी आपल्याला सर्दी होते, ताप येतात, आपण त्याला एक युनिव्हर्सल असं त्याला एक लेबल कधीतरी म्हणतो, त्याला टोपण देतो की व्हायरल काहीतरी आलेलं आहे। इट इज नॉट ट्रू, ही ॲक्च्युली इट इज ए स्टेटमेंट ऑफ आवर इंटरनल इम्युनिटी आणि ही जबाबदारी आपण जर घेतली तर इन माय ओपिनियन आयुर्वेदिक वैद्य हे जेवढे तुम्हाला औषध आणि प्रिस्क्रिप्शन देतात त्याच्याहून जास्त तुम्हाला हेल्थ काउन्सिलिंग पण करू शकते। डायटिशियन हे संपूर्ण टॉपिक जो आहे हा आयुर्वेदामध्ये ॲब्सोल्यूट इंट्रिन्सिक आहे। तर डाएट, लाईफस्टाईल अँड देन इफ यू डिफॉल्ट कम्स मेडिसिन। तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आजच एक आयुर्वेदिक वैद्याची ॲब्सोल्यूट रिलेशनशिप डेव्हलप केली पाहिजे। ह्या पुढच्या वाटचालीमध्ये जो नाही म्हटलं तरी ज्या रीतीने स्पॉटलाईट आणि हेल्थ स्पॉटलाईट
हा नॉट ओन्ली इन इंडिया पण तुम्हाला जगजाहीर आयुर्वेदाचं एक प्रेस्टीज सगळीकडे मान्य म्हणजे सगळीकडे इंटरेस्ट येतो आहे. तर आपल्याला फक्त ट्रेडिशनल राहून चालणार नाही. तर इवन ॲज अन आयुर्वेदिक कंपनी, ॲज अ स्टेक होल्डर, ॲज अ मेजर कंपनी, आम्ही कंपनीचे संपूर्ण जे आयुर्वेदिक फिजिशियन्स आहोत आम्ही ॲज अ टीम आम्ही एक ठरवलं आहे जेवढे आपले औषधं स्टँडर्डाईज होऊ शकतील फर्स्ट अँड फॉरमोस्ट, जेवढ्या आधुनिक गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणू शकतो आणि जेवढे लास्ट माईल लोकेशन की आपली वनस्पती येत असेल, आपले खनिज द्रव्य येत असतील तर त्याच्याबद्दल A to Z माहिती गोष्ट जी आहे ती आपल्याला माहिती असली पाहिजे. कारण कधीकधी 150 वर्षाच्या वाटचालीमध्ये यू विल सी खूप ट्रेडिशनल लाईन्स आहेत ज्याच्यामध्ये सप्लाय लाईन्स होऊन जातात आणि जनरली मग आपण सोर्स ऑफ ओरिजिन आपण कधीकधी विसरतो. तर भले ती वनवासी कम्युनिटीज असो किंवा शेतकरी असो, त्यांच्याबरोबर एक प्रकारचं कम्युनिकेशन, एक प्रकारचं कोलॅबोरेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आम्ही खूप इम्पॉर्टंट मानतो. आणि येत्या काळी आमच्याकडे जे आयुर्वेदिक वैद्य आहेत, ट्रान्सलेशनल सायन्स म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये जे कुठले तुम्ही न्यूट्रिशन बघा किंवा ॲट अ लेवल ऑफ जिनोमिक स्टडीज म्हणा किंवा इवन इफ यू टॉक इन टर्म्स ऑफ सेफ्टी स्टडीज, या सगळ्यांमध्ये एक कोलॅबोरेटिव्ह रिसर्च प्रोजेक्ट्स घेऊन हे ट्रान्सलेशनल सायन्स व्हायलाच पाहिजे इज समथिंग दैट वी हैव डिसाइडेड एंड वी आर डूइंग. सौमला तो 60 साल से हम लोग बनाते आ रहे हैं, मार्केट में उपलब्ध भी है. नया पैकिंग हम लोगों ने लॉन्च किया है. फार्मूला सेम है सौमला का, पैकिंग भर चेंज की है, लेकिन सौमला जो आज इस कोरोना काल में भी उसने अपनी उपयोगिता सिद्ध की है. डॉक्टरों द्वारा लिखा जाने वाला ब्रांड है, 60 साल पुराना ब्रांड है जो ख़ास तौर से स्वर्ण भस्म रौप्य भस्म युक्त है. स्वर्ण भस्म की श्रेणी में आने वाला पहला एकमात्र च्यवनप्राश है और संपूर्ण स्वास्थ्यवर्धक योग है जो समस्त परिवार सभी सीजन में इसको ले सकता है. तो एक सौमला अपनी इम्यूनिटी बनाए रखने के लिए, रोग प्रतिकार क्षमता को बढ़ाए रखने के लिए एक अच्छा कल्प के रूप में आपको ये रिजल्ट देने वाला प्रोडक्ट है.